माय माऊली नमस्कार. आज आपण सार्थ श्री पांडव गीतासार अर्थ बघूया. प्रल्हाद नामक दैत्यांचा राजा, नारद मुनी, पराशर ऋषी, पुंडलिक व्यास, अमरीश राजा, शुकदेव, शौनक ऋषी, भीष्म, रुक्मागद, अर्जुन, विभीषण, वशिष्ठ आदी करून भगवत भक्तास नमस्कार करीतो. लोमहर्षण पांडवाची स्तुती करीतो. युधिष्ठिराचे नाव घेतल्याने धर्म वृद्धिगत होतो. भीमाचे नाव घेतले असता पाप दूर होते. अर्जुनाचे नाव घेतल्याने शत्रूचा नाश होतो व नकुल सहदेवाचे नाव घेतले असता रोग होत नाही. ब्रह्मदेव म्हणता, जे मनुष्य राग द्वेष रहित होऊन देवतांचा गुरु म्हणजे सर्व देवात श्रेष्ठ असा जो नारायण त्याचे सदोदित स्मरण करीतात त्याचे सर्व पाप नष्ट होते. तो पुन्हा आईचे दूध पित नाही, म्हणजे पुन्हा संसारात जन्म घेत नाही. इंद्र म्हणतो, पृथ्वीवर नारायणाचे नावास प्रसिद्ध चोर असे म्हटले आहे. त्या नारायण नावाचे स्मरण केल्याने अनेक जन्माची एकत्र झालेली पापे ते नारायण नाम हरण करते. युधिष्ठिर म्हणाला, मेघासारख्या श्यामवर्ण पिवळे रेशमी वस्त्र धारण केलेला, श्रीवत्साधिक अंग कौस्तुभमण्यासारखे प्रकाशित, नेत्र सफेद कमळासारखे असा जो सर्व लोकांचा स्वामी श्री विष्णू, त्यास मी नमस्कार करीतो. भीमसेन म्हणाला, समुद्रात बुडालेल्या पृथ्वीस ज्या विश्वरूप भगवानाने वराह अवतार धारण करून आपल्या दाढेने वर काढले, तो स्वयंभू भगवान माझ्यावर प्रसन्न आहे. अर्जुन म्हणाला, जो ध्यानात येत नाही, जो प्रगट होत नाही, ज्याचा अंत नाही, अविनाशी असून समर्थ, सर्व व्यापक, तिन्ही लोकांच्या विस्ताराचा विचार करणारा, महात्म्याची गती जाणणारा असा जो प्रभू हरी, त्याला मी शरण आहे. शरणागताचे रक्षण भगवान अवश्य करतो. नकुल म्हणाला, जरी कालरूपी पाशाच्या बंधनात पडून नरकात गमन झाले असेल, जरी कुलहीन पक्षी, किडे इत्यादींचा जन्म प्राप्त झाला असेल, हजारो किड्या ते गेलो असेल, तरी अंतरात्म्याचे ध्यान करून मागतो की केशवाच्या मुख्य भक्तीचा माझ्या हृदयात वास घडो. सहदेव म्हणाला, यज्ञ वराह रूप धारण करणारे जे तेजस्वी विष्णू यास जे नमस्कार करतात, त्यासही माझा वारंवार नमस्कार आहे. अभिमन्यू म्हणाला, हे गोविंद, हे हरी, हे मुरारी, हे गोविंद, हे गोविंद, हे मुकुंद, हे कृष्ण, हे गोविंद, हे चक्रपाणी, हे गोविंद गोविंद, मला सोडू नको, म्हणजे माझ्यावर कृपा करावी. धृतद्युम्न म्हणाला, हे श्रीराम नारायणा, वासुदेवा, गोविंदा, वैकुंठवासिया मुकुंदा, कृष्णा, श्री केशवा, अनंता, नृसिंहा, विष्णू, संसारूपी सर्प मला दंश करीत आहे, त्यातून माझा बचाव कर. अश्वत्थामा वाच. अश्वत्थामा म्हणाला, हे गोविंदा, हे केशवा, जनार्दना, वासुदेवा, हे विश्वाच्या स्वामी, हे विश्व म्हणजे संसार रूप, हे विश्वरूप म्हणजे तुमचे रूप, हे पद्मनाथ, हे पुरुषोत्तमा, मला दासभाव होतो. हे अच्युत अविनाशी, हे नृसिंहा, तुम्हास वारंवार नमस्कार आहे. कर्ण म्हणाला, दुसरे काही सांगत नाही, ऐकत नाही, चिंतन करीत नाही, स्मरण करीत नाही, भजत नाही, आश्रय घेत नाही, केवळ भक्तीने आदरपूर्वक आपल्या चरण कमळाचे ध्यान करीत आहे. हे श्रीनिवासा, हे पुरुषोत्तमा, मला दासभाव दे. धृतराष्ट्र म्हणाला, कारणास्तव वामन रूप धारण करणारे आपण त्या तुम्हास वारंवार नमस्कार आहे. हे पराक्रमी नारायणा, शरंगधरा, सुदर्शन कडंगधारी, कौमादिकी गदा धारण करणाऱ्या पुरुषोत्तमास माझा नमस्कार आहे. गांधारी म्हणाली, हे कृष्णा, माता व पिता तूच आहे, बंधू मित्र तूच, वेदाधन तूच, हे देवादी देवा नारायणा महाराजा, सर्व काही माझा तूच आहे. द्रुपद राजा म्हणाला, हे यज्ञाच्या स्वामी अच्युतमा, हे गोविंदा, हे माधवा, हे अनंता, हे केशवा, हे कृष्णा, हे विष्णू, हे ऋषिकेशा म्हणजे इंद्रियाच्या स्वामी वासुदेवा, तुम्हास माझा नमस्कार आहे. विकर्ण वाच. विकर्ण म्हणाला, कृष्ण, वासुदेव, देवकी नंदन, गोपाचा कुमार म्हणजे पुत्र असा जो गोविंद, त्याला माझा नमस्कार आहे.
विराट म्हणाला, ब्रह्मण्य देव, गायी ब्राह्मणांचे हित करणाऱ्या तुम्हास नमस्कार आहे. जगाचे हित करणाऱ्या कृष्णा गोविंदा तुम्हास माझा नमस्कार आहे. सुत म्हणाले, जेथे अच्युत म्हणजे भगवानाच्या कथेचा प्रसंग होतो, तीच गंगा, तीच यमुना, तीच गोदावरी, तीच सिंधू सरस्वती होय. सर्व तीर्थ तेथेच वास करतात. जमदग्नी म्हणाला, ज्या मनुष्याच्या हृदयात मंगल कार्याचे घर स्थित आहे त्या मनुष्यास सदोदित उल्हास मंगलदायक होते. भरद्वाज म्हणाला, ज्याच्या हृदयात नीलकमलासारख्या श्यामवर्ण जनार्दन स्थित आहे त्याला लाभ विजय प्राप्त होतो, कधीही पराजय होणार नाही. गौतम म्हणाला, ब्राह्मणात 1 कोटी गायीचे दान व काशीचे लग्न स्नान, प्रयागात 10,000 कल्पपर्यंत वास करणे, 10,000 यज्ञ करणे आणि मेरू पर्वता एवढे सुवर्णदान देणे, ही सर्व एक वेळ गोविंदाच्या नामस्मरणाबरोबर आहे. अग्नी म्हणाला, गोविंद नावाचे उच्चारण हेच सदोदित स्नान होय. गोविंद हाच सदा जप, गोविंद नाम हेच सदा ध्यान आणि गोविंदाचे नाम हेच कीर्तन होय. जे फळ गंगाधिक तीर्था स्नान केल्याने प्राप्त होत नाही ते फळ भगवंताच्या नामोच्चारणे प्राप्त होते. इतर देवतांच्या मंत्र जपादिकांनी फल प्राप्त होत नाही, मिळत नाही. ते भगवंताच्या नावाचा जप केल्याने प्राप्त होते, ते शास्त्रात प्रसिद्ध आहे. इंद्र म्हणाला, देवकीच्या पुत्राचा जय हो. यदुवंशाचा प्रकाशित करणाऱ्या श्रीकृष्णाचा जय हो. मेघासारख्या सावळ्या व कोमल श्री अंगवाल्यांचा जय हो. पृथ्वीचा भार नाश करणाऱ्या मुकुंदाचा जय हो. हविहोत्र म्हणाला, हे श्रीकृष्णा, तुमच्या चरणकमळ रूपी पिंजऱ्यात माझा मनरूपी राजहंस आजच प्रवेश करो. प्राणत प्रकरणाचे क्रमणाचे समयी कप वात पित्ताने कंठबंद झाल्यावर तुमचे स्मरण कसे होईल. अरुंधती म्हणाली, श्रीकृष्णा वासुदेव हरी परमात्मा शरणागताच्या क्लेशाचा नाश करणाऱ्या गोविंदास माझा वारंवार नमस्कार आहे. वैशंपायन म्हणाले, जेथे योगेश्वर कृष्ण व धनुर्धारी अर्जुन तेथे लक्ष्मी, विजय, ऐश्वर्य, नीती असा माझ्या बुद्धीचा निश्चय आहे. पुलस्त्य म्हणता, रस सार जाणणारी सदोदित गोड जिची वाणी अशा जिभे नारायण नामामृताचे ती सदोदित पान कर. व्यास म्हणाला, सत्य आहे, सत्य आहे. मी वारंवार सांगतो की वेदासारखे दुसरे कोणते शास्त्र नाही, केशवासारखा दुसरा वेद नाही. धन्वंतरी म्हणाला, अच्युत अनंता गोविंदा या नामाचे उच्चारणे एक औषध आहे. हिने सर्व रोग दूर होतात, हे मी सत्य सांगतो. श्री महादेव म्हणतात, शरीर जीर्ण गलित झाल्यावर रोगांनी ग्रासल्यावर गंगाजल हे औषध आहे. नारायण हरी वैद आहे. शौनक म्हणाले, वैष्णव भोजन वस्त्राची चिंता व्यर्थ करीतात, कारण की जो या संसाराचा पालन करता तो भक्तांची उपेक्षा कशी करेल बरे. गंगा, गीता, गायत्री, गोविंद, गरुड ध्वज 4 मकारांचे जो उच्चारण करतो त्याचा पुन्हा संसारात जन्म होणार नाही, अर्थात मुक्तीस मिळतो. गीतेचे जो नित्य पठण करीतो अथवा 1 किंवा अर्ध्या श्लोकाचे पठण करतो तो सर्व पापापासून सुटून विष्णुलोकी गमन करीतो. इति श्री पांडव गीता सार समाप्त. पांडव गीता सार समाप्त.